आपल्या सर्वांना गुरुचरित्रामधील फक्त 14वा आणि 18वाच अध्याय का दररोज वाचायला सांगितला असेल? तर 14वा अध्याय आपल्याला सांगतो की गुरुचं महत्त्व आपल्या आयुष्यामध्ये किती आहे. गुरूंनी घालून दिलेल्या नियमांचं आपण सतत पालन करायला हवं. त्याचबरोबर गुरूंचं दररोज नामस्मरण करत राहिलं पाहिजे. जर आपण या सर्व गोष्टी पाळल्या ना, तर तुमच्या आयुष्यात कितीही मोठी अडचण होती, गुरु नक्कीच तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतात. दररोज ही गोष्ट आपल्याला आठवणीत राहण्यासाठी हा 14वा अध्याय वाचायला सांगितलेला आहे. तर 18वा अध्याय आपल्याला हे शिकवतो, की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी तरी गोष्ट अशी असते ज्याच्याशिवाय त्याचं जीवन चालू शकत नाही. त्याच्यासाठी ती सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. पण तरी देखील ती देवाने किंवा आपल्या गुरूने जर ती गोष्ट आपल्याकडून काढून घेतली, तर त्यावेळी त्या आपल्या देवाला किंवा आपल्या गुरुला दोष न देता त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह अर्थ शोधून काढला पाहिजे. कारण आपले गुरु आपल्यासाठी जे काही करत असतात ते आपल्या कल्याणाचंच असतं. जसं की 18व्या अध्यायामध्ये आहे, की ही त्या ब्राह्मणाच्या दारामध्ये घेवड्याचा वेल असतो आणि तो वेल एकमेव त्याचं पोट भरण्याचं साधन असतं. पण नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जाता जाता तो वेल देखील उपटून टाकतात. तेव्हा तो आपल्या गुरूंना दोष न देता तो राहिलेला वेल देखील उपटून टाकतो आणि त्याच वेळी त्याला त्याच्या खाली धनाचा हंडा सापडतो. याचा दुसरा अर्थ असा देखील होतो, की आपण एक आपल्या कम्फर्ट झोनमध्ये अडकलेलो असतो. आपण त्यामध्येच खुश असतो. आपण तो कम्फर्ट झोन सोडून थोडंसं बाहेर जाऊन विचार करायला पाहिजे. तेव्हाच आपल्या आयुष्याचं कल्याण होईल. तर या 2 गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात याव्या. म्हणूनच आपल्याला गुरुचरित्रातील अध्याय 14वा आणि 18वा दररोज वाचायला सांगितलेला आहे. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.